काही झालं त्यानंतर कुठल्या तोंडाने तुझी माफी मागू कळत नाहीये, पण हारू मी खूप वाईट वागले ग तुझ्याशी. जमलं तर मला माफ करा. आय एम सॉरी. प्रिया मॅडम, काय बोलताय तुम्ही? नाही पारू, तू काहीच बोलू नकोस. बोलू दे आज मला. तू नेहमी या घरच्या भल्याचा विचार करत राहिलीस. अनुष्काच्या वाईटपणाबद्दल वेळोवेळी सांगत राहिलीस, सावध करत राहिलीस, पण मी तिच्या प्रेमात इतकी बुडाले होते ना की तू काय सांगत होतीस हे मला दिसतच नव्हतं. त्या अनुष्काचं ऐकून मी तुझ्यावर आरोप केले, तुझ्यावर अविश्वास दाखवला, तुला नाही नाही ते बोलले. इतकंच काय तर तुझ्यावर हात उगारला मी. हे सगळं करताना मी हे कसं विसरून गेले की तुझ्यामुळे आज माझं आणि प्रीतमचं लग्न होऊ शकलं. तू आमच्या लग्नासाठी किती कष्ट घेतलेत पारू, आणि मी काय केलं. माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली आहे पारू. माझ्याकडून चूक झाली. मला माफ कर पारू, प्लीज. प्रिया मॅडम, तुम्ही शांत व्हा, शांत व्हा, रडू नका. मला माहित आहे तुम्हाला बी या घराची तेवढीच काळजी आहे जेवढी मला आहे. आणि अनुष्का मॅडमचं म्हणलात ना, तर त्या वागतच अशा होत्या की कुणाचा बी सहजपणे विश्वास बसला असता त्यांच्यावर. तुम्ही अजिबात रडू नका परत. आणि हे बघा, तुम्ही माझी माफी बी मागू नका. मला तुमच्यावर कसला बी राग नाही. असं माफी वगैरे मागून लाजवू नका मला. जे झालं ते झालं, पण यानंतर मी तुझ्यावर कधीच अविश्वास दाखवणार नाही. तुला आपल्या मैत्रीचा अभिमान वाटेल ना, असंच वागण्याचा प्रयत्न करेन. आदित्य, प्रीतम, मला असं वाटतं की पारू आणि प्रियाला तुम्ही दोघंही मदत करा. होय, डेफिनेटली. देवी, तुम्ही बोलवलं? हो. प्रिया, हे शाळेचं प्रोजेक्ट कायमच तुझं ड्रीम प्रोजेक्ट होतं. त्यामुळे मधल्या काळात जे काही झालं असेल ते सगळं विसरून आपल्याला पुन्हा एकदा ह्या कामाला लागायचंय आणि ते वेळेतच पूर्ण करायचंय. हा, आणि ही तुमची दोघींची जबाबदारी आहे. हा, आणि काही अडलंच तर आदित्य आणि प्रीतम आहेतच मदत करायला. हो आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आणि पारू आम्ही दोघं मिळून ही जबाबदारी नीट पार पाडू. मी आलेच. पारू थांब. पारू, गेल्या काही दिवसात इतकं काही सुरू आहे, त्यामुळे तुझ्याशी बोलायला वेळच नाही मिळाला. पारू, हे बघ, आपल्या कुटुंबावर आलेलं संकट आपण सगळ्यांनी मिळून परतून लावला. पण या सगळ्यात तू जितक्या स्ट्रॉंगली हे सगळं फेस केलं ना, त्याचं खरंच खूप कौतुक वाटतंय मला. पर तू केलेल्या सगळ्या कामाबद्दल थँक्यू सो मच. प्रीतमच्या वेळी दिशाच्या बाबतीत तू आम्हाला अलर्ट केलं होतंस. आत्ताही अनुष्का माझ्यासाठी योग्य नाही आहे याची जाणीव तूच करून दिलीस. बेसिकली वेळोवेळी तू धोक्याची सूचना आम्हाला देत राहिलीस, पण आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवायला कमी पडलो. आज तुझ्यामुळेच माझं लाईफ खराब होता होता वाचलाय. आमचा बिझनेस वाचला. पण एनिवे, आता पुन्हा एकदा नव्या जोमाने मला बिझनेस मध्ये लक्ष घालता येईल. दादा, बिझनेसचं ठीक आहे, पण लाईफच्या बाबतीत आहे तुला फार वेळ मोकळं राहू देईल असं वाटत नाहीये मला. नाही, आता पुढच्या काही आठवड्यातच ती तुला मुलगी बघायला सुरुवात करेल परत. नाही, अजिबात नाही. मी काही मुलगी वगैरे शोधणार नाहीये, कारण दोन्ही वेळेला माझी निवड चुकलीच. मी तर आता धसकाच घेतलाय ह्या गोष्टीचा. वहिनी ऐका ना, हरकत नाहीये, तुम्ही ना आराम करा. आदित्यला मुलगीच शोधायची ना, मी जबाबदारी उचलते. तसंही या किर्लोस्कर घराण्याची सून आहे मी, है ना. जबाबदारी घेण्याबद्दल चाललंय दामिनी, खाण्याबद्दल नाही.
मला असं वाटतंय की तुला अवॉर्ड मिळाले हे कळल्यापासून आपल्या मुलांमध्ये नवीन उत्साह संचारलाय असं वाटतंय ना? सासू मॉम, कॉंग्रॅच्युलेशन सासू मॉम, आज बुके घेऊन आली आहे. दिशा तू इथे काय करतेस? आदित्य चिल, असं काय करतोस तू? कॉंग्रॅच्युलेट करायला आलीये तुम्हाला बुके घेऊन. तुम्हाला अवॉर्ड मिळाला अजून एक. मज्जा आहे बाबा तुमची. यावेळेस काय तर म्हणे बेस्ट लोगो अवॉर्ड. व्हेरी नाईस. पण खरं तर तुम्ही सगळ्यांनी मला हा बुके द्यायला हवा, कारण त्या अवॉर्डवर खरा हक्क माझा आहे. बिकॉज जो लोगो तुम्ही वापरताय त्यावर तुमचा हक्कच नाहीये. म्हणजे आणि दिशा, सतत आमच्या आयुष्यात शिरण्याचा प्रयत्न करू नकोस हा. सासू मॉम, मी शिरणार. मला आवडतं तुमच्या आयुष्यात शिरायला, ढवळ्या करायला. मी करणार, प्लीज. दिशा, स्टॉप दिस नॉनसेन्स.